ज्या मंडळाने निमंत्रण केलं ते मंडळ म्हणजे गांगेश्वर ग्रामविकास मंडळ अडवली. त्यांचे मी ऋणी आहे, कारण अनेक कार्यक्रम त्यांचे मी केलेले आहेत. त्यांना सुद्धा मोरेबाबांचा मानाचा मुलगा. या ठिकाणी उत्कृष्ट ढोलकीपटू माझे विशालदा सुतार, कीबोर्ड मास्टर आज मला साथ देत आहेत. माझे बँजो मास्टर पण आज कीबोर्ड क्या बात आहे सौरभदा. तुम्हाला सुद्धा मोरेबाबांचा मानाचा मुलगा बँड मास्टर माझे सुजल लोहार, बँजो मास्टर. माझ्या आयुष्यामधला जो पहिला कार्यक्रम कोणी वाजवला असेल बघा बँजो मध्ये 17 वर्षापूर्वी, ते माझे पालघरचे सुपुत्र ललितदादा एसरे. त्यांना सुद्धा मोरेबाबांचा मानाचा मुलगा. हा उत्तम साऊंड लागला बघा, उत्तम साऊंड आहे. माझे मित्र बंधू, खरंच माया आणि प्रेम लागतं आणि त्या प्रेमापोटी आज ही मंडळाची सेवा करतात ते म्हणजे आमचे राजूदादा पट्याळ. उत्तम साऊंड आहे. साईराम माझे बंधू आहेत, त्यांना सुद्धा मोरेबाबांचा मानाचा मुलगा. ही शाखा माझी नवीन आहे, चालू करतोय, संपवून घ्या शाखेला माझ्या सुद्धा. माझे प्रतिस्पर्धी शाहीर आज या ठिकाणी खास करून माझे बंधू भाऊ माझे महेंद्र आग्रे बँगलोरवरून आलेले आहेत. त्यांना सुद्धा मोरेबाबांचा मानाचा मुलगा. तसेच अनेक एका शब्दावरती जे काम करून देतात आम्हाला ग्राफिक्सवाले आमचे आरोग्य ग्राफिक्स चाचे प्रेम चाचे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा मोरेबाबांचा मानाचा मुलगा. या ठिकाणी माझ्या गृहस्वप्न अशोक सावंके आहेत, तसेच राजेपावचे चाचे सुद्धा आहेत. आणि गोवांमध्ये नाचणारी शाखा आहे वंदाड्याची, ती पण माझी फॅनच आहे. त्यांना सुद्धा मोरेबाबांचा मानाचा मुलगा. बघा या ठिकाणी सहज माझी शिष्यमंडळी बसलेली आहेत, गुरुजन आहेत. सगळ्यांची नावं घेत नाही कारण वेळ कमी आहे. सर्वांना मानाचा मुलगा करून माझे प्रतिस्पर्धी शाहीर विकास लांबरे बुवांना मोरेबाबांचा शाहीर मानाचा मुलगा कोल्हाटूर आले. तुम्हाला सुद्धा आपला प्रमाणपत्र आणि विषय घेऊन यायचा आहे. आम्हा दोन्ही कलावंतांना दोन्ही शाहिरांना शेवटपर्यंत शांततेचा आश्रय आणि मोलाचं सहकार्य कराल ही अपेक्षा बाळगून माझ्या मी प्रथम फेरीला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पंढरीच्या विठ्ठलाचे सदा मी गुणगान गात. बघा वारी चालू आहे, 7 तारखेपासून वारी चालू आहे. आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे, त्या विठ्ठलाचं आई रखमाईचं गुणगान कसं मी गाते. बुवा ऐका, शब्द आणि शब्द ऐका, लिहून घ्या तुम्ही. आता संदीप बुवा आलाय. पंढरीच्या विठ्ठलाचे सदा मी गुणगान गातो. नश्वर देह त्याच्या चरणाशी ठेवितो. जो तो भक्त पंढरीच्या वारीला जातो आणि खरा परमात्मा ज्याला कळतो तोच खरा समाधानी होतो. बुवाना माझी विनंती आहे, आहेत का इथे कोण आहे? कोल्हाटी बुवा कुठं आहेत? कुठं असं गाऊन दाखवा. आता तुम्ही गायलं मी चाल, मी आता गातोय. संदीप बुवा आलाय, बरोबर की नाही? गलेवरती प्रेम असेल टाळ्या होऊ द्या सगळ्यांच्या, होऊ द्या बघूया. आता बघायचंय मला लांबरे बुवा किती मोठा आहे तो, मला बघायचंच आहे. स्तवन गण होऊ द्या, नंतर संदीप बुवा हा इथं
म्हणून अरे काग अचानक हिरवालया चढून गाऊन दाखव काग अचानक हिरवालया चढून कसा येऊ आई हा डोंगर चढून येडामा विषय का बुवा तुम्ही काय मालकरी नाही मी पण नाही एक गुरु आमच्या खाली बसले ते मालकरी आहेत तुम्ही लिहिताय ना आतमध्ये आता मी आताच लिहिले समोरासमोर बघा ऐका शब्द अरे विठू तुझ्या भेटीची ओढ लागली म्हणी तेव्हा विठ्ठला पांडुरंगा सलग गाव मुंबई तरी सुद्धा तुझ्या भेटीला ही ओढ लागली माझी शाहिराची म्हणून काय म्हणतो ऐका अरे विठू तुझ्या भेटीची ओढ लागली म्हणी अरे जीव झाला व्याकुळ तुला पाहण्या धनी अरे विठ्ठला अरे विठ्ठला अरे पंढरीच्या विठ्ठला भेटीची ओढ लागली म्हणी तुझ्या भेटीची ओढ लागली म्हणी जीव झाला व्याकुळ तुला पाहण्या धनी विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या तुझ्या भेटीची ओढ लागली म्हणी तुझ्या भेटीची ओढ लागली म्हणी झाला व्याकुळ तुला पाहण्या धनी विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या विठ्ठला 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 पंढरीच्या विठ्ठला क्या बात है रखुमाईच्या संगती जाऊ राहिला विटेवरी युगे 28 उभा तुझे कर कटेवरी युगे 28 उभा तुझे कर कटेवरी युगे 28 उभा तुझे कर कटेवरी विषय कसा नाही बघा आज ही विठ्ठल वेगळा रखमाई वेगळी आहे पंढरपूरला असं का घडतंय म्हणून विषय आणला बघा तुम्ही लांबोरे मी मोरे रे रे करून जायची वारी याची उंडा उठाय का रखुमाईच्या संगतीला उभा राहिला कटेवरी युगे 28 उभा तुझे कर कटेवरी युगे 28 उभा तुझे कर कटेवरी युगे 28 उभा तुझे कर कटेवरी अरे जीव झाला व्याकुळ तुला पाहण्या धनी जीव झाला व्याकुळ तुला पाहण्या धनी कसा येऊ मी तुझ्या भेटीची ओढ लागली म्हणी विठ्ठला
माझी आई तूच विठ्ठल रखुमाई तुझ्याच भक्त दर्शनाला येतोय पायी पायी तुझ्याच भक्त दर्शनाला येतो पायी पायी तुझ्याच भक्त दर्शनाला येतो पायी पंढरीची वारी झालेली आहे 7 तारखेपासून पंढरीचा भक्त विठाईचा पायी चालत झालेला आहे पण काय म्हणतो बा ऐका तुझ बाप माझा आणि आई तुझ विठ्ठल रखुमाई तुझाच भक्त दर्शनाला येतोय पायी पायी तुझ्याच भक्त दर्शनाला येतोय पायी पायी तुझ्याच भक्त दर्शनाला येतोय पायी पायी शब्द काव्य गातो आज अंतकरणा तुरी शब्द काव्य गातो आज अंतकरणा तुरी शिवठाला व्याकुळ तुला पाहण्या घरी विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या वाटला विठ्ठला पंढरीच्या विठ्ठला विठू तुझ्या भेटीची ओढ लागली म्हणी विठू तुझ्या भेटीची ओढ लागली म्हणी शिवठाला व्याकुळ तुला पाहण्या घरी विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या विठ्ठला 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 अरे विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या विठ्ठला श्री गजानन महाराज बोल गाव देवी बोल शक्ती वाले अखंड सदलाल घराण्याचा विजय असो 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 गुरु शिवशाही विठोबा अशोक मादे यांचा विजय असो 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 मैत्रीगुप्त नाथनगर निवा यांचा छत्रपती शिवाजी महाराज की गणपा जय. क्या बात है क्या बात है
आज हे कलाकार आहेत, सगळी शिष्यमंडळी आहेत, संगीतकार आहेत. एक आनंदाची बाब म्हणजे अशी आहे, कीबोर्डवरती आज माझ्यासमोर जो माझा, ज्याला आपण म्हणू शकतो संगीत क्षेत्रामध्ये माझा वस्ताद म्हणजे मोरेबाबांचा वस्ताद, ते आज पंकजी काका इथे नाही आहेत. पण त्यांची जाणीव होते असा विषय नाही आहे, पण त्यांचं गाणं दरवर्षी नवनवीन असतात. आणि आज ही 5 वाजता त्यांचं नवीन गाणं आलेलं आहे. माझा प्रणवदादा नाही, पंकजदादा नाही आहेत, त्यांचं नवीन गाणं आहे थेंब पावसाची. बघा, साई समर्थ रेकॉर्डिंग स्टुडिओ ह्या यूट्यूब चॅनलवरती जा, 1 नंबर हिट गाणं आहे. गेली 4 वर्ष एक गाणं तो पंकजदादा मला नवीन देतो. आणि ह्या वर्षी सुद्धा आलेला आहे, त्यांनाही शुभेच्छा देतो. आणि माझा गण गातोय, पण कसा ऐका, गण नवीन आहे, नवीन आहे. विषय कसा आणला ऐका, ऐका ऐका. गोवांचे गण अनेक हिट झाले. पौत बांधायचं गणाला, पौत बांधायचं. परत ते गावचं गाणं कोणतं हो नवीन? हा काय, आई आई सांग आई काय काय आणू गणपतीला. गोवांचं गाणं, ह्या गोवांचं गाणं, लांबरी गोवांचं गाणं. वा, कमी समजू नका अजून, मोरेपणा सुद्धा पहिलीच बारी आहे. गेल्या वर्षी आपण केली, नंतर आताच भेटलं नाही. सालपणा काढली ना, मोरेपण नावाचा हा विषयाला विषय, भागाला भाग. तुमची गाणी ही चालतील, मी असेल काय प्रॉब्लेम मध्ये, माझा विषय असेल तो. पण मी आता आणलंय ना, तसं गाऊन पण दाखवा आणि विषयाला विषय देऊन पण दाखवा. संदीप भाऊ म्हणतात बघा, समाज साक्षीला आहे. हा म्हणून काय म्हणतो ऐका, शेर सारे घेत नाही, वेळ कमी आहे, 9:15 झाली ना. हा, जा जगाला सांग, जा बाप माझा भीमराव, रामजी आंबेडकर. आता ही माझी कल्पना आहे. मी काय म्हणतो समाजाला, हे सगळे गाववाले गावातून मुंबईला येतात, हे मुंबईकर झाले. पण माझी आई म्हणते, माझी आई काय म्हणते की बाबा मला गॅसवरती काही जमत नाही. आई, माझी आई म्हणते, माझी आई स्वतःची आई, मला गॅसवरती जमत नाही. गावाला असतो ना तर चूल पेटवली असते, पण काय ती चूल नाही, तो वाडा नाही, ढोरं नाही, मग करायचं काय? म्हणून बुवा विषय कसा आणलाय बघा, फक्त ऐका. हा फक्त ऐका ऐका. अहो वाड्यात ना, गावच्या वाड्या वसाड पडले, वसाड गावच्या वाड्यात ना, वाड्या वसाड पडले आहेत. हा 5वी शिकलेला पोरगा बोलते मला मुंबईला जायचं आहे, नोकरी किती? 12 आणि 13,000 रुपये. अरे गावाला 400 रुपयाची नोकरी भेटते, दिवसाला 400 भेटतात, 500 भेटतात, मुंबईला मिळत नाही. पण काय म्हणतो ऐका, हा कसा विषय आणला बघा. मायमावला म्हणजे आहे, गावचं भरलेलं होत घर, गावचं भरलेलं होत घर, आज सांगतोय गणा मी खरं. अरे बघा चुलीचा निघेना धुर, कुठं हा बघा मिळते का घरामध्ये चूल? काय नाही, गावाला पण गॅस आली आणि गॅसनी सगळ्यांना गॅसवरती लावलंय. मग आपलं काय
मारा मोबाईल आहे हा बघा चुलीचा निघेना धुर अरे झाले कारण एकच गाव करी हा होतोय मुंबईकर हा आहे चाललो मुंबईला मी आहे पान सुपारी आणतो हा अजून काय पाहिजे पण आई एकटी गावाला आहे ती काय करणार पण आई पण बोलते तर चुलीवरती फाटी पण नाही खोपी भिजली माझी फाट्यानी हा म्हणून काय म्हणते ऐका विषय चांगला आणला बुवा हा झाले कारण एकच गाव करी हा अरे होतोय मुंबईकर झाले कारण एकच गाव करी हा आलाय मुंबईकर झाले कारण एकच गाव करी हा आलाय मुंबईकर झाले कारण एकच गाव करी हा होतोय मुंबईकर झाले कारण एकच गाव करी हा होतोय मुंबईकर साठी आले सोडून घरदार बंद टाळ्या मागे कशाला बघा बंद टाळ्या मागे कशाला राहिला आधार बंद टाळ्या मागे कशाला राहिला आधार बंद टाळ्या मागे कशाला राहिला आधार दीड महिने गावी होतो आमच्या गावामध्ये कोणी नाही तो टाळा बघतोय घर कधी ओपन होते चालू होते अरे सारवण करायला पण आज पुरं नाही म्हणून काय म्हणतोय ऐका काम धंदा आले सोडून हे घरदार बंद टाळ्या मागे कशाला राहिला आधार बंद टाळ्या मागे कशाला राहिला आधार बंद टाळ्या मागे कशाला राहिला आधार नाही राहिले तर गुरं ढोर विष लागते या गुरं बघा गावाला आज अशी परिस्थिती आहे मी कोणाच्या घरामध्ये गेलात शेण नाही आई दूध ते मला म्हशीचं दे गाईचा दे तेही पावत नाहीये म्हणून काय म्हणतोय ऐका नाही राहिले तर गुरं ढोर विष लागते या गुरं नाही राहिले तर गुरं ढोर विष लागते या गुरं आता माझा भरून उर आला माझा भरून या उर झाले एकच कारण गाव करी हा होतोय मुंबईकर झाला एकच कारण गाव करी हा होतोय मुंबईकर Oh,
गावचं भरलेलं होतं खरं आज सांगतोय गाणं मी खरं गावचं भरलेलं होतंय खरं आज सांगतोय गाणं मी खरं बघा तुझीसाठी गेला धुरा बघा तुझीसाठी गेला धुरा आमच्या आदर्श प्रवीणजी गावणकर आहेत अनेक शिष्यमंडळी सगळेजण आले त्यांनी 200 रुपये आमच्या विषयाला दिले आहेत त्यांना सुद्धा मुलीवांचा माझा मुलगा बघा विषय छान होता ना विषय छान आहे ना तुमचा आवाज पाहिजे सगळ्यांचा आता खतलवी होय ना प्रेमाची माणसं आहेत प्रेमानंच वागायचं आता आता गौरव पण प्रेमाची द्यायची आता भवन असं मला वाटतंय खतलो बोला खतलवा गोवाना आणला होता ढोस टाकला असो कसं आहे माहितीये का लांबरी होत ना लांबरी गोवात आहे आपले माझे मित्र शाही मला आवडतात ज्या मला ते आयला बी बोलतात पण खुशीमध्ये घेत नाही त्यांना घेतो उशीमध्ये एक दिवस फक्त बोलतात ए सँडी आय लव्ह यू हा मला खुशीमध्ये घेत नाही त्यांना घेतो उशीमध्ये मी आज हा सुरुवात आहे पहिली बारी माझी आहे मी कशी करते ती बघा दुसऱ्या बारीमध्ये आई शपथ सांगतो अशी काढीन ना काढीन लांबोरी कोण पण आठवण संदीपा कोण आहे तुला की नवा म्हणून गवळण कोण आणले प्रेमाचीच आणली जाऊ द्या प्रेमाची जाऊ द्या हा नवरा माझा आहे कृष्ण माझा आहे प्रेमान कसा वागतो बघायचं हा नंतर ध्यान वरती केला वा हा आज मी पण करीन वरती ध्यान ऐकणार ना संदीप बुवा म्हणून काय म्हणतोय ऐका शरी आहेत घेत नाही वेळ कमी आहे कारण दुसरी वारी मला मजबूत करायची आहे म्हणून बुवा चाल कशी आहे तुम्ही म्हणाल वरती वेगळी आणि खालची वेगळी मग खांना पण लागेल नाही वरना पण संधी बोला लागेल लक्षात घ्या हे माझा आहे शब्द लक्षात घ्या चाल कशी लावले बघा लावून दाखवा एकदा हा आणि विषय कसा आणलाय बघा गवळीमध्ये विषय पटवून द्यायचा मोरे बोना तुम्ही लोकांना तुम्ही सांगताय ना हा विषय दिलाय तो विषय दिलाय हा विषय दिलाय संदीप मोरे बोनी प्रेमाचा विषय आणलाय तो फक्त मला पटवून द्यायचा ऐका अरे अंतरात जपले तुला व्याकुळ जीव झाला रे का म्हटलं का म्हणते राधा ही ऐकून घ्या हा शाब्दिक खेळी आहे एवढं जीव लावलं एवढे आपल्या बाऱ्या केल्या कार्यक्रम केले तू माझा कृष्ण तुझी मी राधा पण शेवटी क्या बात आहे हा पैसा देखो तमाशा काय हा म्हणून जास्त काय बोलत नाही दुसऱ्या बारीमध्ये साला काढणार नक्की अरे अंतरात जपले तुला रे व्याकुळ जीव झाला रे अरे तू घनश्याम मुखात नाम तू माझा तू घनश्याम
अरे आठवतोस का पाऊल पुणारे हो अंतरात जपले तुला रे काना व्याकुळ जीव झाला रे अंतरात जपले तुला रे काना व्याकुळ जीव झाला रे तू घनश्याम तुझे मुखामध्ये नाम तू घनश्याम तुझे मुखामध्ये नाम आठवतोस का पाऊल पुणारे हो अंतरात जपले पुणारे गाना व्याकुळ जीव झाला रे क्या बात अंतरात जपले पुणारे गाना व्याकुळ जीव झाला रे तू घनश्याम मुखामध्ये नाम तू घनश्याम मुखामध्ये नाम आठवतोस का पाऊल पुणारे हो अंतरात जपले पुणारे गाना व्याकुळ जीव झाला रे अंतरात जपले तुला रे गाना व्याकुळ जीव झाला रे युगाचे नाते आपले जपणार का रे मी तुझी होती प्रिय सखी आठवण घेणारे तुझी होती आठवण घेणारे वा आपले कार्यक्रम होतात पण 7व्या अवतारामध्ये वचन देऊन शेवटी मला सोडलीस मी राधा आहे तू कृष्ण आहे तशी विठ्ठल आणि रखमाई आहे वचन देऊ नकोस कोणाला जपायचं असेल नातं तर एक निष्ठ राहायचं म्हणून काय म्हणताय का युगा युगाचे नाते आपले जपणार का रे मी तुझी होती प्रिय सखी आठवण घेणारे आठवण घेणारे आठवण घेणारे काय झाला माझा गुन्हा वाटते मना रे तू घनश्याम मुखात नाम तू घनश्याम मुखात नाम आठवतोस का पाऊल पुणारे अंतरात जपले तुला रे गाना व्याकुळ जीव झाला रे अंतरात जपले तुला रे गाना व्याकुळ जीव झाला रे तू घनश्याम मुखात नाम तू घनश्याम मुखात नाम आठवतोस का पाऊल पुणारे हो अंतरात जपले तुला रे गाना व्याकुळ जीव झाला अरे अंतरात जपले तुला रे काना अरे हा व्याकुळ जीव झाला रे कसं वाटलं आलं ऐका बघा बघा एक चिमटा घेतो बोना होते नॉर्मल हा बोना विषय दिलेला आहे मी ऐका विषय दिलेला आहे पुढे हो नक्की खदलवणार हो फक्त बोलू द्या बुवा ना मला आज मला बोलू द्या बुवा ना संदीप बुवा त्यांचा विषय फुटल्यानंतर आज लांबरवा सोबतच माझ्या
फक्त बोलायचं काम. हा बोलवायचं अमिताभ बच्चन. हा बाकी काय नाही. गाऊन दाखवा स्केलला. चॅलेंज सुपारी दिली पूर्ण मी मंडळाची. तरी सुद्धा हा मोठे मोठे केले गंमत मध्ये. हा गार केले गंमत मध्ये. संदीप आला हिंमत मध्ये आप इथं लक्षात घ्या. हा हा नाद नाही कर का बात करते आपण. गोवाना विषय दिलाय नवीन विषय गोवांचा. या ठिकाणी माझे गुरु समान साळुंके बुवा आहेत. शाहीर वर्ग आहेत. विषय बुवांना काय दिलं बघा ऐका. त्रिकाल ज्ञानी श्वेत द्वीपात फिरत असताना त्याला सरोवराच्या काठावर एक सुंदर कन्या दिसली. त्या कन्येच्या शरीरामध्ये त्यांना पुरुष दिसला. तो दिव्य पुरुष दुसऱ्या पुरुषाच्या हृदयात दिसला. एक पुरुष त्याच्या दुसऱ्या पुरुषाच्या हृदयात दिसला. अशा प्रकारे त्या कन्येच्या शरीरात एक 3 पुरुष आणि पुत्र दिसला. त्याचं नाव काय. त्या 3 पुरुषांचं नाव व त्यांचं स्वरूप काय हे मला सांगायचं आहे. आणि कन्याचं नाव काय हे सांगायचं आहे बुवा. बघा मी मोरे बुवा आहे. वेळ कमी आहे. मंडळात लगेच हे करा म्हणून वेळ कमी आहे. मी जर मला कळलं उत्तर बरोबर असेल तर मोरेबा मान्य करणारा शाहीर आहे. लक्षात घ्या. जसं तुम्ही मला आय लव्ह यू म्हणताय ना मी तुम्हाला आय लव्ह यू बोलेल उत्तर पटलं तर. नाही तर साल प्रकारे हातूर नव्हे. म्हणून या ठिकाणी आकाश पवार प्रेमकारकर जैतापूर यांच्याकडून 500 रुपये दिले. त्यांना सुद्धा मोरेबांचा मानाचा आमचा जास्त नको. गोवांचे डायलॉग मोठा आहे तो. मोठे मोठे गार केले काय गंमत मध्ये. प्रश्न पण फक्त शॉर्टकट देतो. नंतर घाणेकर कोणतं आपल्याला गाणे गायचं म्हणून. बघा विषय ऐका. अरे कुठं गेला शंकर माझा मसना मधी ग बाय. माझी कीबोर्ड मास्टर यश दादा सुद्धा आहे. हे शिंगळे माझा भाचा आहे. त्यांना सुद्धा मोरेबांचा मानाचा नाव राहून गेलं. बघा विषय कसा गंमत मध्ये ना हिंमत मध्ये आला संदीप बुवा. म्हणून काय म्हणतो ऐका. हिंमत मध्ये फक्त बोलू द्यावं. मी हाय आतमध्ये. त्यांच्याकडे पेन माझ्याकडे पेन. त्यांच्याकडे शाई असेल ना मी आज 5 पेन आणले शाई भरून. तुमच्याकडे किती आहेत मला माहिती नाही. एकच पेन दिसला आहे. भावा माझा वासरू आहे तो कोलापटे गोवा. हाय कुठं असू द्या. अरे सोडला हा प्रश्न सोपा नका मारू उगाच थापा. अरे मोठे मोठे गार केले मी गंमत मधी. खालीकडे कोणता विषय आहे. कुठं गेला शंकर माझा मसना मधी. अरे मोठे मोठे गार केले मी हिंमत नाही गंमत मधी. अरे प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या हो आधी शाही. प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या हो आधी. प्रश्नाचे उत्तर द्या हो आधी. प्रश्नाचे उत्तर द्या हो आधी. सोडला हा प्रश्न सोपा मारू नका उगाच थापा. सोडला हा प्रश्न सोपा मारू नका उगाच थापा. मोठे मोठे गार केले गंमत मध्ये. मोठे मोठे गार केले गंमत मध्ये. उत्तर तुम्ही द्या हो आधी. प्रश्नाचे उत्तर तुम्ही द्या हो आधी. प्रश्नाचे उत्तर द्या हो आधी. प्रश्नाचे उत्तर तुम्ही द्या हो आधी. बघा शेवट घेतो. पहिली बारी आहे. आता एक रिक्वेस्ट आहे 2 मिनिटं परंतु थोडं शांत बसून. जी काल वेळ आली महान कलावंत सर्वांचे लाडके घाणेकर बुवा निघून गेले आणि त्यांना श्रद्धांजली म्हणून हे मोरे बुवांचे काव्यपुष्प आहे. खरंच सगळ्यांनी शांतता राखायची आहे. कारण असा महान कलावंत यांच्या सोबत मी अनेक कार्यक्रम केले. कॅसेट झाल्या प्रेम दिलं. पण तो कलावंत आज आपल्यासोबत नाहीये. रामचंद्र घाणेकर बुवा तुम्ही वैकुंठवासी आहात पण आजी तुमची आठवण येते. पण काय म्हणताय का
अरे हे कंठ दाटले साऱ्यानी वाहिले अश्रूंचे पूर श्रद्धांजली आज गायल्यावर खंत वाटते ही मना आज सांगावी कुणा खंत वाटते ही मना आज सांगावी कुणा नाही पुन्हा दिसणार घाणे कर कंठ आज दाटले आले अश्रूंचे पूर कंठ आज दाटले. अंतरा गातोय हा पोरा नाचवत नाही मी नाचू नका हा. लोक कले पायी त्या कलाकाराचं जीवन कसं असतं बघा. मला समाज पाहिजे, मला कला पाहिजे, मला प्रेम पाहिजे, मला माया पाहिजे. म्हणून काय म्हणते ऐका, ज्याने मलाही घडवला घाणेकरवाणी मला घडवलेला आहे. लोक कले पायी संसार मोडला रसिकांच्या हृदयात त्याने नाता जोडला. अरे होता मर्दानी बाना साऱ्यांना घेऊ साऱ्यांना करून गेलाय सुना नाही असा मिळणार जोडीदार कंठ दाटले हे आले अश्रूंचे पूर नाही हुआ दिसणार घाणेकर. धन्यवाद. जसं मला सकाळी केलं तसं गोवाना करा, लांबरी गोवाना करा. बघा माझी प्रथम संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.